मराठा नेते मनोज जरांगे पाटलांच्या हत्येचा कट. जरांगेंच्या हत्येसाठी 2.5 कोटींची सुपारी. बीडच्या बड्या नेत्याने सुपारी दिल्याचा आरोप. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचल्याची मोठी माहिती समोर आली आहे आणि या कटाचा पर्दाफाश केलाय खुद्द जरांगेंच्या एका सहकार्याने. हेच नाही तर एका बड्या नेत्याचाही यात हात असल्याचा आरोप आहे. मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या मनोज जरांगेंच्या जीवाला धोका असल्याचं आता समोर आलंय. याबाबत जरांगेंनीही जालना पोलीस स्टेशनला भेट दिल्याचं कळतंय. त्यामुळेच प्रश्न तयार होतो, मनोज जरांगेंना मारण्याची सुपारी दिली कुणी? जरांगेंच्या हत्येच्या कटाचा खुलासा झाला तरी कसा? जरांगेंच्या कुठल्या सहकार्यामुळे हा कट उधळला गेला? आणि बीडच्या कुठल्या बड्या नेत्याचा यात हात असल्याचा आरोप आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आम्ही तुम्हाला या व्हिडिओत देतोय, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर सगळ्यात पहिला प्रश्न, जरांगेंच्या हत्येचा कट कुठे रचला गेल्याची माहिती आहे. तर मिळालेल्या माहितीनुसार बीड जिल्ह्यात जरांगेंच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे. जिल्ह्यातल्या एका बड्या नेत्यानं याबाबत सुपारी दिल्याचं बोललं जातंय. यासाठी बीड जिल्ह्यात वेगवेगळ्या बैठकाही झाल्या, ज्यामध्ये जरांगेंवर कशी पाळत ठेवायची, कुठे त्यांना गाठायचं, कशा प्रकारे हे कृत्य करायचं, याचं सगळं प्लॅनिंग झाल्याचं कळतंय. या बैठकांमध्ये जरांगेंची इत्थंभूत माहिती दिली जात होती असा आरोप आहे. याबाबत एक तक्रारही पोलीस स्टेशनला नोंदवण्यात आली आहे. कोट्यवधी रुपयांची ऑफर देऊन जरांगेंचे जुने सहकारी फोडायचे, जेणेकरून त्यांच्या जवळ जाता येईल असं प्लॅनिंग केल्याचं कळतंय. मात्र या माहितीवर पोलिसांनी अद्याप दुजोरा दिलेला नाही. घर का भेदी सापडला, जुने सहकारी कटात सहभागी. दरम्यान काळकुटेच्या तक्रारीनंतर जालन्याच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी 2 संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. या दोघांनाही बीड मध्ये जाऊन ताब्यात घेण्यात आलंय. अमोल खुणे आणि दादा गरुड अशी या दोघांची नावं असल्याचं कळतंय. अमोल खुणे हा मनोज जरांगेंचा जुना सहकारी आहे. त्याला काही कोटींच्या बदल्यात हे कांड करण्यास सांगण्यात आलं होतं. मनोज जरांगेंकडून जालना पोलिसांची भेट. दरम्यान ही घटना कळताच बुधवारी मध्यरात्री मनोज जरांगेंनी जालना पोलिसांची भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या भेटीत दोघांचीही ओळख परेड झालेली असू शकते. या प्रकरणी पोलीस कसून तपास करतायत. याशिवाय या दोन्ही संशयितांकडून माहिती काढण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं पोलिसांकडून कळतंय. बीडच्या कुठल्या नेत्याने सुपारी दिली? मनोज जरांगेंचे सहकारी असलेल्या गंगाधर काळकुटेंनी बीडच्या एका बड्या नेत्यावर आरोप केलेत. मात्र हे आरोप फक्त आता पोलिसांनाच माहितीये. शहानिशा केल्याशिवाय नाव उघड केलं जाणार नाहीये. मात्र हा नेता परळीचा असल्याचं गोपनीय सूत्रांकडून कळतंय. जरांगे